तर हॅलो गायज, वेलकम बॅक टू विनय मराठी व्लॉग्स. तर जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग म्हणजे बुर्ज खलिफा आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा आपण जगातला सगळ्यात मोठा मॉल म्हणजे दुबई मॉलमधून पास होतो. तर दुबई मॉलमध्ये खूप दुकान आहे. त्याच्यात एक टर्किश आईस्क्रीमचं दुकान आहे, माहिती आहे ना, ते पकडापकडीवाला आईस्क्रीम. यस, त्याचं. तर त्या बिचाराचा सेल होत नव्हता. तर त्याला मी विचारलं, कॅन आय सेल यू आईस्क्रीम, मी तुझं आईस्क्रीम विकून दाखवू. तर तो बोलला, बघ हे काम खूप डिफिकल्ट आहे, पण चल तू करून दाखवतो का बघतो. तर मग काय, तुमच्या भावाने विडा उचलला आणि लागलो. आपण काय मेहनत मजुरी काय केलेली माणसं आहे, मातीतली माणसं आहे. कोणतंही काम आपल्यासाठी मुश्किल नाही. तर तो आईस्क्रीमवाला पण मला चेअर करू लागला. त्याचा कोवर्कर पण बघत होता की हा खरोखर आईस्क्रीम सेल करू शकतो का. त्याला मी पहिल्यांदाच सांगितलं आय एम फ्रॉम इंडिया, आणि त्याचे होप्स थोडे होते. डिस्काउंट पण दिलं, ऑफर पण दिल्या, पण लोक काही यायला मागत नाही. हे आईस्क्रीम ॲक्च्युली महाग पण आहे. दुबई मॉलमध्ये सगळंच महाग आहे. तरी तुमच्या भावाने जिद्द काय हारली नाही. आईस्क्रीमवाला हसत होता. 10-12 कस्टमर नंतर आलो. तो बोलला, कस्टमरच्या डोळ्यात डोळे टाक, नक्की कस्टमर येणार. फायनली आम्हाला आमचा कस्टमर भेटला. येस ब्रो, आय सोल्ड इट. फायनली एक सेल तर मी केलेलाच आहे गाईस. 1 सेल. तुम्हाला तर माहितीच आहे मी कसं आहे.